भाऊ नमस्कार. आपण नमस्कार. आल्यावरती व्हिडिओ बनवला 2 मिनिटापूर्वी आणि शेतकरी मित्र मी 2 मिनिटापूर्वीच बोललो की पिकं वाचवा. का बोललोय तर ही परिस्थिती बघा शेतकऱ्यांची काय झाली ती. डोळ्यात पाणी येतो ही कंडिशन असताना. बघा ना तुम्ही बघू शकता की ही जर कदाचित शेतकऱ्याची अवस्था असेल, आज त्याची मक्का पाण्यात आहे, याच्याकडे दखल घ्यायला कोणीच नाही. मला वाटतं 4-5 दिवसापासून शेतातून ना याच्याकडे मीडिया आला ना सरकारचा कोणी प्रतिनिधी आला, कोणी यायला तयार नाही. शेतकऱ्याची व्यथा जाणून घेण्याची कोणाची इच्छा नाही. म्हणून बेंबीच्या देठाला कळ लागोस्तोवर बोलू लागलो की पिकं वाचवा यावर्षी. का तर आमच्यावरती नैसर्गिक एवढं मोठं संकट आलेलं आहे. आज भाऊच्या चेहऱ्यावर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की त्यांचा चेहरा आज पडलाय का, तर ही मक्काची दयनीय अवस्था आहे. शेतकरी मित्र वारंवार का चिडतो तुम्हाला कदाचित वाटत असेल मी माझ्या स्वार्थासाठीच काम करतोय, पण नाही, बघवत नाहीये. मी कन्नड तालुक्यातलं, मला सकाळीच फोन आले, मी बोललो व्हिडिओमध्ये की तिथं किमान 60 ते 70 गायी वाहून गेल्यात पाण्यामध्ये. आज परिस्थिती बघा, जर शेतकऱ्याचं 60-70 गायी वाहून जातात म्हणजे 60 ते 70 लाखाचं नुकसान शेतकऱ्यांचं होऊ लागेल. आणि त्याच्याचमुळं चिरडून सांगत आलोय की तुमच्याकडे बघणारं कोणी नाही. त्याच्यासाठी तुम्ही स्वतःला सुधरवा, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. काय वाटतं तुम्हाला आता या नुकसानीबद्दल? काय पोहून आता काय झालं, हेच पाण्यातच पाण्यातच चाललं म्हणजे तुमची वर्षभराची मेहनत, तुमचं महत्वाचं पीक, त्यानंतर ही जमीन कोरडवाहू, याच्यात पीक येणार घेऊ शकत. या पिकाच्या भरोशावर तुमच्या मुलांची शाळा असेल, मुलांचे आपण शाळाच नाही, मुलांचं कॉलेज असेल, मुलींचे लग्न असतील, ते सगळे याच्यावरती. तुम्हाला घरावर पत्र टाकायचे किंवा घर बांधायचं ते सगळे याच्यावरती. शेतकरी मित्र बघा, यांचीच ही व्यथा नाही, ही प्रत्येक शेतकऱ्याची आज ह्या वर्षीला असलेली व्यथा आहे. म्हणून ती मांडण्याचा छोटासा प्रयत्न करतोय. म्हणून मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला जे गोष्टी सांगत आलोय की मला शेतकऱ्याची कळकळ आहे, मी कंपनीचा प्रतिनिधी आहे म्हणून सनी कळकळ आहे अशातला भाग नाही. स्वतः एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्याच्यामुळे मला त्या गोष्टीची कळकळ वाटते आणि म्हणून वरडून सांगतो. का तर मी माझ्या आई वडिलांना शेतात राबताना पाहिलं की त्यांची काय अवस्था होते. तुम्ही बघू लागले ती मक्का पाण्यात पोहू लागली. आणि जर कदाचित या वर्षीची परिस्थिती राहिली तर शेतकरी आत्महत्येला प्रवृत्त का होणार नाही, कारण त्याचा कोणीही वाली नाही. त्याच्यासाठी मित्रांनो, जे पिकं आहेत त्याला कसं वाचवता येईल याचा प्रयत्न करा. या गोष्टीसाठी प्रयत्न करा की आपले पिकं आपल्याला कसे वाचवता येतील. आणि म्हणून सांगतो की आल्याचं पिकावर मी का बोललो तर आता सध्या वाचवण्यासारखं तेवढंच एकमेव पीक राहिलं, कारण त्यांच्या कपाशीच्या पण खालून बोंड सडायला लागले आणि कापसाचंही उत्पन्न तुमचं जे 6-7 क्विंटलचं होतं ते 3-4 क्विंटलवर येणार आहे. त्यातून ना तुमचा खर्च निघतोय ना बाकी काही निघतं. मित्र माझा छोटासा एक प्रयत्न त्यासाठी तुमच्यासाठी करण्याचा प्रयत्न करतोय, म्हणून वारंवार सांगत आलो पिकं वाचवा. हा छोटासा तोडका मोडका प्रयत्न केलाय. धन्यवाद.